मित्रांनो, दिल्ली विमानतळावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानात बसण्यासाठी तब्बल 45 मिनिटं थांबले। कारण काय? खाली नीटचा पेपर सुरू होता आणि विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून संपूर्ण व्यवस्था त्या 45 मिनिटांसाठी थांबवली। ही बातमी मीडियाने मोठ्या अभिमानाने दाखवली। संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांचं कौतुकही झालं। पण मला सांगा, याच देशातले 22 लाख विद्यार्थी 45 मिनिटं नाही तर 45 दिवस थांबले पुन्हा परीक्षा देण्यासाठी। 45 दिवसांचा मानसिक तणाव त्यांनी सहन केला। 45 दिवसांची अनिश्चितता आणि 45 दिवस स्वतःच्या स्वप्नांसाठी पुन्हा लढण्याची सक्ती। प्रश्न फक्त एवढाच आहे, ज्या व्यवस्थेने एका व्यक्तीसाठी विमान थांबवलं, तीच व्यवस्था 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वर्ष का थांबू शकत नाही? नेमकं काय घडलं, हे सगळं प्रकरण काय आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। आज 22 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे नीट परीक्षेचा। खरं तर काल झालेल्या या परीक्षेनंतर देशभरातून आलेले व्हिडिओज पाहून मन सुन्न होतंय। अनेक विद्यार्थ्यांचे मला व्हिडिओज आले, सोशल मीडियावरही तुम्ही बघितले असतील। कुठे विद्यार्थी फक्त 2-3 मिनिटं उशिरा पोहोचले, कुठे 5-10 मिनिटं उशीर झाला। तामिळनाडूचा व्हिडिओ खूप चर्चेत आहे की त्यांच्या पोलिसांनी वेळेवर विद्यार्थ्यांना सोडवलं। अनेक व्हिडिओज आहेत आणि रिपोर्टिंग टाइम संपल्याच्या काही मिनिटातच त्यांना गेट बाहेर रोखलं गेलं। असे अनेक व्हिडिओ आहेत आणि इथे एक साधा पण अत्यंत बोचरा प्रश्न उभा राहतो, ज्या विद्यार्थ्यांना आधीच व्यवस्थेच्या चुकीमुळे, पेपर फुटीमुळे पुन्हा परीक्षा द्यावी लागते, त्यांच्याशी इतकी निर्दयी कठोरता दाखवायची गरज काय तुम्हाला? नियमांचा इतका मोठा बागुलबुवा करायचा होता तर पेपर फुटी झाली त्या रात्रीचे नियम काय बनवले नाही? हीच कडक शिस्त नेमकी कुठे लुप्त झाली होती जेव्हा पेपर फुटले होते? मध्य प्रदेशातील विदिशामध्ये घडलेला एक प्रसंग पाहिला तर कुणाच्याही काळजाचं पाणी होईल। एक वडील आपल्या मुलीला घेऊन तब्बल 75 किलोमीटरचा प्रवास करत परीक्षा केंद्रावर पोहोचले। वाटेत पाऊस आला, थोडा वेळ थांबावं लागलं आणि परिणामी काही मिनिटांचा उशीर झाला, फक्त 2 मिनिटांचा। पण परीक्षा केंद्रावर त्यांना माणुसकी मिळाली नाही, दया मिळाली नाही, फक्त कोरडे नियम दाखवले गेले। मुलीला आत सोडलं गेलं नाही आणि हताश झालेल्या त्या वडिलांनी संतापाच्या भरात गेटवर स्वतःचं डोकं आपटवलं। हा एका बापाचा आक्रोश नव्हता मित्रांनो, ही या संपूर्ण व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेवर बसलेली सनसनीचा प्राक होती। आणि हे फक्त मध्य प्रदेश पुरतं मर्यादित नाहीये। बेंगळुरूमध्ये, कर्नाटकात, देशभरात अशाच काळीज पिटवणाऱ्या घटना घडल्या आहेत। कुठे आईचा अंबरडा फुटला, कुठे विद्यार्थी रस्त्यावर बसून रडत होते, तर कुठं वर्षभराची अभ्यासाची मेहनत आणि मिनिटांच्या उशिरामुळे मातीमोल झालेली ही जी काही घटना आहे ना मित्रांनो, याच वेळी काही लोक मोठ्या अभिमानाने सांगतात की आम्ही आमच्या काळात 1 तास आधी जायचो। पण जरा विचार करा, कोणालाही मुद्दाम उशीर करण्याची हौस नसते, हे ध्यानात घ्या आधी। खेड्यापाड्यातून शेकडो किलोमीटर प्रवास करून येणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना पाऊस, ट्रॅफिक, वाहनांची अडचण आणि अचानक बदललेली परीक्षा केंद्र, अशा एका मागून एक संकटांना तोंड द्यावं लागलं। आणि अशा परिस्थितीत काही मिनिटांच्या उशिरासाठी त्यांच्या आयुष्याचं संपूर्ण वर्ष उद्ध्वस्त करणं ही शिस्त नाहीये, हा निखळ अन्याय आहे। काही लोक म्हणतील की शिस्त असलीच पाहिजे, तुम्ही वेळेवर पोहोचलेच पाहिजे। ठीक आहे, मान्य आहे, बरोबर आहे तुमचं, शिस्त असलीच पाहिजे। पण मग ती शिस्त फक्त गरीब आणि सामान्य विद्यार्थ्यांसाठीच तुम्हाला लागते का? पेपर फुटी करणाऱ्या माफियांना पकडताना, कोट्यावधी रुपयांचा व्यवहार करणाऱ्या रॅकेटला उघड करताना हीच शिस्त कुठे गायब होते? आणि हेच नियम कुठे गायब होतात? हे प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडले। ज्यांनी संपूर्ण परीक्षा व्यवस्थाच पोखरून टाकली आहे त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही आणि ज्यांचा कोणताही दोष नाही अशा विद्यार्थ्यांवर मात्र नियमांची तलवार चालवली जाते। ही दुटप्पी व्यवस्था नेमकी कोणाच्या फायद्यासाठी आहे, कोणासाठी काम करते? हा प्रश्न आता उघडपणे विचारण्याची वेळ आली आहे। आणि या सगळ्या गोंधळात, या सगळ्या वेदनेत जबाबदार कोण आहे याचा उत्तर मात्र कुणी देत नाही। आजही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या खुर्चीवर निर्धास्त बसून आहेत। एनटीवर प्रश्नचिन्ह कायम आहे, पण कोणावरही ठोस जबाबदारी निश्चित झालेली नाही। आणि राजकारण मात्र जोरजोरात सुरू आहे। इकडून तिकडं पक्षप्रवेश सुरू आहे, ऑपरेशन चालवलेत, कोणी काँग्रेसवर आरोप करते, कोणी भाजपवर टीका करते। पण 22 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहायला, त्यांचं दुःख समजून घ्यायला कोणालाच वेळ नाही। कारण इथे व्हीआयपींसाठी संपूर्ण व्यवस्था आहे, मोठ्या मोठ्या उद्योगपतींसाठी व्यवस्था आहे, पण सामान्य विद्यार्थ्यांसाठी गेट कायमचं बंद होतं। मोदींसाठी विमान 45 मिनिटं थांबू शकतं साहेब, पण विद्यार्थ्यांच्या 45 दिवसांच्या दुःखाची साधी दखलही घेतली जात नाही। मित्रांनो, हा फक्त एका परीक्षेचा मुद्दा नाहीये, हा प्रश्न आहे या देशातल्या व्यवस्थेच्या प्राथमिकतांचा। ज्या देशात एका नेत्यासाठी विमान थांबवण्याची तत्परता तुम्ही दाखवताना, त्याच देशात पेपर फुटी रोखण्याची तत्परता का दाखवली जात नाही? ज्या व्यवस्थेला एका व्यक्तीच्या वेळेची किंमत कळते
तिला लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची त्यांची किंमत का कळत नाही तुम्हाला? हे प्रश्न विचारणं म्हणजे राजकारण नाहीये, कोणत्याही राजकारणी नाहीये. हे प्रश्न विचारणं म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी घेणं. आणि म्हणूनच जर या व्यवस्थेमध्ये थोडी जरी लाज असेल ना, थोडी जरी संवेदना उरली असेल ना, तर सरकारने स्पष्टपणे या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची जाहीर माफी मागितली पाहिजे. पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्यांना कठोर कारवाई झालीच पाहिजे. आणि भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्याचं वर्ष अशा प्रकारे जर वाया जाणार असेल ना, तर यासाठी तातडीने आणि ठोस निर्णय आत्ताच घेतले पाहिजे. कारण ही मुलं फक्त रोल नंबर नाही आहेत. ही मुलं कोणाच्या आई बापांच्या वडिलांच्या आयुष्यभराच्या कष्टाची आणि स्वप्नांची मूर्त रूप आहेत. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या देशात विद्यार्थ्यांच्या अश्रूंना किंमत नसते ना, त्या देशाचं भविष्य कधीच उज्ज्वल असू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? ही फक्त प्रशासनाची चूक आहे की ही व्यवस्थेची मानसिकताच बदललेली आहे? मित्रांनो, तुमचं स्पष्ट मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर असा अनुभव आला असेल किंवा तुम्हालाही काही व्हिडिओज भेटले असतील तेही तुम्ही आम्हाला शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मुलांच्या न्यायासाठी आवाज उठवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आम्ही आमच्या या चॅनलच्या मार्फत निश्चितच याविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपणही या जी काही घडलेलं आहे त्याविषयी मी जास्त बोलणार नाही, परंतु तुम्ही निश्चितच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्या सरकारच्या पर्यंत पोहोचवा किंवा तुमच्या आमदारापर्यंत पोहोचवा की तुम्ही आता तरी काहीतरी विद्यार्थ्यांसाठी ठोस पावलं उचला आणि आवाज उठला. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.